तर सगळ्यात जास्त नवीन आहे, राईट? सगळ्यात आता म्हणजे सेकंड इयर जस्ट तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे. जस्ट आताच तुम्हाला काय आयटी काय असते हे समजतंय. असं बघा, कर्नाटकात पाणी सेव्ह गय करून ना. ठेवा सगळे, ठीक आहे? नीट करून ठेवा. हरीश मुल्ला आणि जागृती आव्हाड. हरीश मुला आणि जागृती आव्हाड. काल आपण असलं काहीतरी पाहिलं होतं, राईट? वेलकम टू वॉशिंग सेंटर वाला. बट कालचा जो UI होता तो वेगळा आहे, तुम्हाला आज वेगळा दिसतोय. बरोबर, कारण की आज आपण थोडस वेगळं बाकीचं शिकवलं. तुमचं जे होतं फक्त एवढंच होतं, त्यानंतर मी कॉपी पेस्ट मारायला शिकवलं त्यांना, कसं काय कॉपी पेस्ट करणार आहे, काय करणार आहे. जसं आजचं जे परत आहे, परत काय लॉग इन स्क्रीनला आपल्याला परत क्रिएट करायचं, ठीक आहे? तसं आता ते कसं करणार, काय करणार ते तुम्हाला सांगायचं. समजून घेतलीस की बाबा 3,000 अँड्रॉइड ऍप आहे. 3,000 भरले. 3,000 कशाला भरली महिन्याच्या? अरे सर्टिफिकेट लय महत्वाचा, 200 मार्क. आता माझी 5 सेमला मार्क बघ की, ऍव्हरेज स्कोरिंगचा विषय 5 सेम काय म्हणला? काय ना, जातो घरी. प्रत्येकाला आय गेस स्क्रीन शेअर झालेलं दिसत असेल, माझा आवाजही दिसत असेल. आवाज येतोय ना? हा सर, हा येतोय. सर येतोय. हो, ठीक आहे, चला मग आपण करूया स्टार्ट. आता लॉग इन स्क्रीन प्रत्येकाला बनवता येत असेल. बघा आता मी काय करणार आहे, सगळ्यात पहिलं जे आहे ते टेक्स्ट व्ह्यू यूज करणार आहे. सो टेक्स्ट व्ह्यू मी काय यूज करतो रे, मला एकदा सांगता का तुम्ही? काहीतरी डिस्प्ले करण्याचं. काहीतरी आपल्याला User डिस्प्ले name. करायचं, म्हणजे टेक्स्ट काहीतरी डिस्प्ले करायचंय, राईट? काहीतरी आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा आहे. सो तो कसा करणार, त्याला आपण यूज करतो टेक्स्ट व्ह्यू. सो सिम्पल. सो आता इथे जे प्रॉपर्टी आहे माझी टेक्स्ट, टेक्स्ट मध्ये मी काय करतो, जे काही मला डिस्प्ले करायचे ते एंटर करतो. सो आपण करूया लॉग इन, ठीक आहे? त्याची एक टेक्स्ट साईज देऊया. टेक्स्टची साईज किती देऊया? 23 DP. पण डीपी म्हणजे काय रे? यस, डीपी म्हणजे काय, कोणी सांगेल का? डीपी म्हणजे काय असतं? वावरातली डीपी. कुठली डीपी? डीपी म्हणजे डेन्सिटी इंडिपेंडंट पिक्सल. पिक्सल माहिती आहे? यस, पिक्सल माहिती आहे का? हो सर. काय असतं पिक्सल? आता हो म्हटलंय, तर पिक्सल काय असतं मला सांगता? मला एक कम्प्युटर ग्राफिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता का रे? की नाहीये? हो, CGR थर्ड नावाचा होता ना? होता सर. हो हा, सर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पिक्सलची डेफिनेशन काहीतरी होती. काय होती पिक्सलची डेफिनेशन? पिक्सल म्हणजे काय? पॉइंट. पॉइंट. LED. डिस्प्लेची LED, दॅट इज कॉल्ड एज पिक्सल. डिस्प्लेच्या एलईडीला आपण पिक्सल म्हणतो. बरं, अजून? आता बघा,
आता हे डेन्सिटी इंडिपेंडंट पिक्सल म्हणजे पिक्सल म्हणजे काय? स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज. वर मला असं वाटते जर असं आपण थेरॉटिकली गेलेलं बेटर आहे ऍज कम्पेअर टू प्रॅक्टिकल. बिकॉज प्रत्येक जणाकडे मोबाईल आहे का रे? आहे, येस ऑर नो? येस. आता जॉईन केलंय म्हणजे Yes, प्रत्येक sir. जणाकडे मोबाईल आहे. मोबाईल वापरता येतो सगळ्यांना? हो. येतो? बर ठीक आहे, चला जस्ट गिव्ह मी 2 मिनिट. मी 2च मिनिटात मी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. मॅडम
तुझा इथे काय होतं बॉल लागायचं नाही वाटतं आता इथं तोंडा डोळ्या विथ बॉल डायरेक्ट टप्पा किंवा मग तोंडा वितो ना डायरेक्ट सॉरी फॉर द डिले. ठीक आहे, आपण जरा परत पुढे डिले होणार आहे. हा, हॅलो, आवाज येतोय? बॉल घेतला अरे, आवाज येतोय का? हो सर. येतोय सर येतोय येतोय ना? सिम्पली आज आपल्याला फक्त मोबाईल बद्दल डिस्कस करायचंय, बाकी कशाबद्दलच नाही. तरी पण 8:30 वाजेपर्यंत आपलं सेशन चालणार आहे. वर तुम्ही म्हणताय आम्हाला मोबाईल वापरता येतो, बरोबर? बाहेर पडत म्हणताय ना? तिथं मध्ये घातलं नाही पडलं हॅलो, अरे म्यूट करून ठेवा रे. सिमेंट पर्याय. ऋतू भोसले, काय करत नाही ना कोण ऋतू भोसले गेलं कोण आहे? ऋतू भोसले कोण आहे? हा, मला माहित होतं ऋतू लेट इट बी. चल, ठीक आहे, बाकी करूया स्टार्ट. ते बघा, मोबाईल मध्ये, ओके, मोबाईल मध्ये सिम्पली आपल्याकडे 2 ते 3 गोष्टी असतात, बरोबर आहे? आता मोबाईल आता कोणत्या कोणत्या कंपनीचे असतात प्रत्येकाला माहिती असेल. कोणते कोणते असतात रे, सांगा जरा पटापटा. ते सांगता का कोणते कोणते असतात कंपनीचं? मला नाही माहिती बरं का. सॅमसंग, त्याच्यानंतर विवो, आयफोन, ओप्पो, ओप्पो, आयफोन, हा बरं, आयफोन, नथिंग, एम आय, Motorola, रिअलमी गुगल, रिअलमी रिअलमी, हा बर, अजून पोको, ओप्पो, पोको म्हटला, नथिंग, 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 पुढे Motorola, वन प्लस, बर, Motorola, मोटोरोला, नोकिया बस, हा, नोकिया, हा, पुढे आयडेल, काय? आयटेल, गुगल झालं. इथं बघा तुम्हाला कोणते 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 दिसतात ते. एक पहिला सॅमसंग आहे, राईट? विवो, आयफोन म्हणताय,
MI म्हणताय, गुगल म्हणताय, रिअलमी म्हणताय, ओप्पो, पोको, नथिंग असतील तेवढे असतील, बरोबर. आता बघा ह्या फोन मध्ये आता कुठलाही फोन बघितला तर काम तर सेमच करते. काय करते रे, एक तर ते कॉल करेल, राईट. काय आहे, कुठलाही फोन तुम्ही उचलला तरी पण ते काय करणार आहे, एक तर तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करायला देईल, इंस्टाग्राम ओपन कराल, तुम्ही युट्यूब ओपन कराल, सगळ्या फोन मध्ये ते चालणार आहे. येस और नो? Yes. हा. देन मग आता यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? आता एवढे ब्रँड आहे. आता तुम्ही जर काय सॅमसंगचा फोन घेतला, विवोचा फोन घेतला, तुम्ही डायरेक्ट डिफरन्स सांगू शकता. डिफरन्स काय असतो रे सगळ्यांमध्ये? काय डिफरन्स असतो बघता तुम्ही? फोन, तुमच्या फ्रेंडचा RAM फोन आणि तुमचा फोन वेगवेगळा कसा डिफाईन होतो? रॅम, कॅमेरा, रॅम, कॅमेरा असून जर आयफोन असेल तर अँड्रॉइड आणि iOS मध्ये अँड्रॉइड आणि iOS. बर, अँड्रॉइड Chip स्लॅश drive. iOS. प्रोसेसर. प्रोसेसर. ओके. डिस्प्ले, स्टोरेज, डिस्प्ले, स्टोरेज, UI UI. आता मला सांगा, रॅम आता तुम्ही क्लासिफाय करताय प्रत्येक, राईट, प्रत्येक गोष्टी क्लासिफाय करताय तुम्ही डिफरंट कशी. आता लेट सपोज काय, लेट सपोज मी घेतला वन प्लसचा एक फोन घेतला, ठीक आहे. त्याच्याकडे काय काय बघा, एक आहे 4 GB रॅम. त्या मोबाईलला काय आहे, 4 GB काय रॅम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अँड्रॉइड इकोसिस्टम आहे, राईट. त्यानंतर त्याचा प्रोसेसर आहे 8 स्नॅपड्रॅगन 8 Gen 1. आपण आता 8च म्हणू, 8 Gen 1, ठीक आहे. काय काय आहे त्याच्याकडं, अँड्रॉइड आहे, 8 Gen 1 चा प्रोसेसर आहे. त्याचे डिस्प्ले आहे 6.5 इंच, 6.5 इंच. त्याच्यानंतर ते स्टोरेज आहे सपोज की 256 GB, ठीक आहे. आणि हे UI जे आहे ते नंतर आपण डिस्कस करूया. काय आहे? आणि सेम मी काय करतोय, आणि सेम टू सेम स्पेसिफिकेशन एक दुसरा फोन आहे ओप्पो. आता कसं क्लासिफाय करायला मला सांगा बरं. डिझाईन, डिझाईन, अजून तर मॉडेल नंबर. मॉडेल नंबर, बट स्पेसिफिकेशन तर सेम आहे, बरोबर. एक्झॅक्ट सेम टू सेम स्पेसिफिकेशन आहे. आणि प्लस हे जे दोन्ही पण जे फोन आहे, राईट, मी जे सांगते तुम्हाला, ही जे दोन्ही पण फोन जे आहे ते एकाच UI वरती चालतात. त्याचं नाव आहे कलरवाईज. कशावरती? आता कसं क्लासिफाय करणार, तुम्हाला UI पण सेमच भेटणार, पण तरी पण कंपनीज वेगवेगळ्या आहे. काही क्लासिफाय करून तुम्ही मोबाईलला एका प्रेफर करा, एवढंच बघता, राईट तुम्ही? येस और नो? हो. बरोबर, एवढंच बघता. मग आता तुमची प्राइजेस पण सेम आहे, दोन्ही फोनचे प्राइजेस पण सेम आहे, UI पण सेम आहे, सगळं काही सेम आहे. मग तुम्ही घेणार कुठला? मग कोणत्या याच्यावरती मॅटर करतो तो? मार्केटिंग कशी आहे ते, मार्केटिंग बिल्ड कशावर? क्वालिटी, म्हणजे त्याचे रिव्ह्यूज कसे येतात त्याच्यावर. रिव्ह्यूज, राईट. आता बघा, आता आपण वेगळ्या पद्धतीने विचार करूया. आता मला एक कॅमेरा सेंट्रिकच फोन पाहिजे, ठीक आहे. काय, मला एक कॅमेरा सेंट्रिकच फोन पाहिजे. आता कॅमेरा माझ्या ओप्पोचा जो पण आहे
त्याला 200 MP कॅमेरा, किती 200 मेगापिक्सेलचा सॅमसंगचा सेन्सर आहे, म्हणून सॅमसंगचा काय सेन्सर सॅमसंग सेन्सर. त्याच्यानंतर त्याला 4 क्वाड कॅम, ठीक आहे, क्वाड कॅम. आता याचे मेगापिक्सेल तुम्ही असं समजून झाला की वन प्लस जेवढे आहेत तेवढेच, ठीक आहे. आणि याच्यात आहे 8Gen 2. कोणता प्रोसेसर याच्यात? 8Gen 2, ठीक आहे. आणि याच्यात आहे वन प्लस मध्ये 200, सॉरी आपण म्हणू की 50 MP कॅमेरा, ठीक आहे. किती? इथे आपण 200 घेऊ, खाली 50 घेऊ, ठीक आहे. 50 MP कॅमेरा, एक सॅमसंग सेन्सर, सॅमसंग सेन्सर, ठीक आहे, प्लस क्वाड कॅम याच्यात. आणि याच्यात आहे 8Gen 1, ठीक आहे. काय 8Gen 1. आणि इथं बघा, इथं 50 MPचाच कॅमेरा आहे फक्त माझ्याकडे, 50 MP. आता मला सांगा क्वालिटी आणि क्लॅरिटी कोणत्या याच्यात चांगली येईल रे? वन प्लस. वन प्लस. वन प्लस. हा, ओप्पो मध्ये. एकदा आपण ओप्पो मध्ये आहे ना. का ओप्पो मध्ये येणार, आणि जर वन प्लस मध्ये असेल तर का वन प्लस मध्ये येणार? येस, ओप्पो. तर ओप्पो ओप्पो लेटेस्ट आहे. ओप्पो लेटेस्ट आहे, 8Gen 2 दिलंय म्हणून. हो. आणि पिक्सल फक्त नंबर असतात ना, त्याचं काही इतकं मॅटर करत नाही. बर. आणि वन प्लस वाले काय म्हणताय? लेट सपोज इथे आहे माझ्याकडे आता वन प्लस. वन प्लस इज बेटर. का बरं बेटर? सोनीचे कॅमेरे एकदम भारी. सोनीचे कॅमेरे एकदम भारी असतात. बरं. हो. सोनीवर जास्त ट्रस्ट. सोनीवर तुम्ही जास्त ट्रस्ट करता. बरं, अजून तर ओप्पोचे कोण म्हणते मला हे सांगा बरं. हे बघा, मी झूम आणि गुगल मीटची चॅट आता ओपन करतोय, ठीक आहे. सो कोण वन प्लस म्हणताय आणि कोण ओप्पो म्हणताय? वोट करा फक्त तिथं. जर वन प्लस असेल तर वन प्लस म्हणा, ओप्पो असेल तर ओप्पो टाईप करा. आदित्य लंगोटे वन प्लस. बर, पुढे एकच वोट आले वन प्लसला, ओप्पोला एकही नाही. ओप्पो, नीरज जाधव ओप्पो, वन प्लस ओप्पो. बर, प्रतीक्षा घोरपडे ओप्पो म्हणते, 2 ओप्पो. इकडे वन प्लस. बर, ओप्पो वन प्लस. बर, ठीक आहे. एक मग तुम्ही कम्प्लीट कन्फ्युज आहे, राईट? कोण म्हणते वन प्लस का, तर बाबा 200 MP पाहिलाय, प्लस सोनी सेन्सर पाहिलाय, बरोबर. इकडे तर आयफोन तिसराच काढलाय. आता बघा, हे अँड्रॉइडचे आपण बाहेर का चाललोय? कारण तर अँड्रॉइड मध्ये तुम्हाला मोबाईल फोन समजणं खूप गरजेचं असते, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये तुमचा जो काही कॅमेरा आहे वन प्लसचा, पहिला जो कार्यकर्ता होता तो म्हटलं मेगापिक्सल मॅटर नाही करत. कोण होता रे? मी होतो तो. हा, राईट. आता हा जो बोलला तो बरोबर बोललाय. मेगापिक्सल मॅटर कधी करतात? जेव्हा तुमचा लार्जर सेन्सर साईज असेल. बघा, आता लेट सपोज की आता माझ्याकडे एक सेन्सर आहे, ठीक आहे. हा एक सेन्सर आहे, तो आहे 1/1 इंच सेन्सर आहे आपण म्हणतो.
किती? हा आहे तुमचा 1 इंचचा सेन्सर आहे आणि हा आहे तुमचा एक आपण म्हणू 10 इंचचा सेन्सर. किती? 10 इंचचा सेन्सर आहे. आता हे बघा 1 इंचच्या सेन्सर मध्ये आपण यूज केलेत जर सपोज की 200 MP कॅमेरा यूज केला आपण आणि इथे आपण यूज केले सिम्पली एक 10 MP कॅमेरा यूज केलाय. कोणत्या कॅमेराची कोणत्या सेन्सरची क्वालिटी बेटर राहील रे? 200 मेगापिक्सल की 10 MP? 10 MP चे. का बरं? कारण की त्याची स्क्रीन क्वालिटी चांगली आहे. ती स्क्रीन Sensor क्वालिटी चांगलं नाही आहे. म्हटलं मी सेन्सर म्हटलं सेन्सर साईज. हा सेन्सर साईज सॉरी 10 सेन्सर इंच आहे. साईज. हा त्याची सेन्सर साईज जास्त आहे. जास्त सेन्सर साईज असल्यावरती काय होतं? क्वालिटी वाढते ना सर. जास्त लाईट एंटर होते आणि क्वालिटी वाढते. गॅस कोण आहे हा कार्यकर्ता? बरोबर उत्तर दिलंय. नाव काय सर रे? मी आर्यन पवार. आर्यन पवार. बऱ्यापैकी तो उत्तर देते म्हणजे थोडस फोटोग्राफी वरती तो गेलेला आहे. बरोबर. बरं ठीक आहे असू द्या. तसं सेन्सर साईज तुमची कधी पण मॅटर करते ऍज कम्पेअर टू युअर मेगापिक्सल साईज. राईट. आता हे आपल्या अँड्रॉइड मध्ये घेण्यामागचे कारण काय? तुम्ही जेव्हा आता हे बघा इथं हे सगळ्यात मॅटर करतं तुमचा प्रोसेसर कोणता आहे. तुमचं हे नाही मॅटर करत की सोनीचा आहे सॅमसंगचा आहे 50 आहे की 200 आहे की 1000 आहे. हे कधीच मॅटर नाही करत. तुमचं काय मॅटर करतं रे? जनरेशन. प्रोसेसर कोणता आहे? प्रोसेसर तुमचा कोणता आहे? जसं की 20,000च्या फोन मध्ये 200 MP कॅमेरे नाही पाहिजे आणि तुमच्या S25 अल्ट्रा मध्ये पण 200 MP कॅमेरा आहे. दोघांमध्ये सॅमसंग सेन्सर आहे. पण क्वालिटी S25 अल्ट्राची कशी असेल आणि याची कशी असेल तुम्हाला पण माहिती. का? कारण की त्याला जे पुढे जे काम आहे ते कसलं आहे? एक प्रोसेसर जो आहे प्रोसेसर मध्ये एक बारीकसा इथे एक आपण म्हणू एवढा सगळा मोठा प्रोसेसर आहे आणि इथे एक असतं ISP. काय असतं? ISP. आता हे ISP काय नवीन? यस. जेव्हा केव्हा तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये जेव्हा तुम्ही टास्क परफॉर्म करणार आहे सपोज की तुम्ही इमेज प्रोसेसिंग करणार राईट. सो त्या इमेज प्रोसेसिंगच्या टायमाला आता जसं की सेंटिमेंट अनालिसिस नावाचा एक आपला होता प्रोजेक्ट. ठीक आहे. म्हणजे सेंटिमेंट अनालिसिस मध्ये काय तुमचं ह्युमन फेसला डिटेक्ट करून ते काय करायचं सेंटिमेंटला अनालाइज करायचं की बाबा तुम्ही रडताय की हसताय की काय करताय. मग हे जे सगळं आहे ते विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड व्हायचं. का? कारण की ह्या प्रोसेसर मध्ये हा जो आहे ISP तो वर्क चांगला करत होता म्हणून. राईट. म्हणजे ISP म्हणजे काय रे? ISP म्हणजे काय? ISP म्हणजे इमेज सिग्नल प्रोसेसर. म्हणजे काय? इमेज सिग्नल प्रोसेसिंग. आता हे काय नवीन आणलं आणि याची काय गरज पडली आपल्या अँड्रॉइड मध्ये? राईट. खूप मोठी गरज आहे. आता मला एक सांगा तुम्ही जेव्हा फोटो एडिटिंग ऍप्लिकेशन बनवता फोटो एडिटिंग ऍप्लिकेशन कोणते कोणते रे मोबाईल मध्ये सांगा बरं. कुठले कुठले आहेत? रेमिनी. रेमिनी. अजून दुसरा कोणता आहे? कॅपकट. दुसरा VN. VN. ते Shot. व्हिडिओ आहे रे बाबा. VN व्हिडिओ. हा पुढं काइन मास्टर. InShot. तुम्हाला इमेजचं सांगतोय तुम्ही व्हिडिओचा का सांगताय मला? स्पेसिफिकली इमेज एडिटिंग नॉट व्हिडिओ एडिटिंग. कोणते कोणते? कोलोरो. लाइट रूम स्नॅपसीड. ठीक आहे. लाईट रूम आहे, स्नॅपसीड आहे, Canva. कोलोरो. पिक्सार्ट. बरोबर. Photo. असले भरपूर आहे. हा तुमचं गॅलरीतला फोटोज असले भरपूर आहे. राईट. ज्या टायमाला तुम्ही ते एडिटिंगचं सॉफ्टवेअर जेव्हा यूज करता त्या टायमाला तुम्हाला एक HSL कंट्रोल म्हणून भेटतो.
कोणता? HSL. आता नाव ऐकलंय का HSL हे? कोणी कोणी ऐकलंय? ऐकलंय? यस. HSL नाव ऐकलं का नाही? नाही आता बघा, मी आता फुल फॉर्म सांगितलं लगेच कळलं. यू नाव ऐकलंय? येस दुसरं तर ऐकलंच असणार आहे. सॅच्युरेशन ऐकलंय का? सॅच्युरेशन अँड लाईटनेस. लाईटनेस नाही, ल्युमिनन्स असते रे ते. ठीक आहे. यू सॅच्युरेशन अँड ल्युमिनन्स. तुमची जेव्हा एखादी इमेज प्रोड्यूस होते, तुम्ही कॅमेरा यूज करताय, कॅमेराच्या बटन वरती ते कॅप्चर बटन वरती जेव्हा क्लिक करता, त्या टाइमला तुमचा हा जो ISP आहे, हा ऑटोमॅटिक काय करतो, तुमच्या नॅचरल लाईट कंडिशन वरती, कळताय का? तुमच्या नॅचरल लाईट कंडिशन वरती याला बॅलन्स करतो. कशाला? HSL कंट्रोलला. आपण त्याला म्हणतो HSL कंट्रोल. म्हणजे काय? ह्यू सॅच्युरेशन अँड ल्युमिनन्स. याच्यावरती तुम्हाला इन डेप्थ जर स्टडी करायचा असेल तर करू शकता, काय इश्यू नाही. सॅच्युरेशन तर प्रत्येकालाच माहिती का रे? यस, सॅच्युरेशन माहिती का? एडिटिंग मध्ये वापरतो ना सॅच्युरेशन, फुल करून द्यायचं, बरोबर? त्याच्यानंतर व्हायब्रन्स, व्हिनिएटिंग असले ऑप्शन्स आहेत. तसंच इथं HSL कंट्रोल आहे. तुम्ही जर लाईट रूम जर यूज करता असाल तर तुम्हाला तिथं 100% HSL कंट्रोल भेटणार. सो आता हे ISP काय करतं, तुमच्या ह्या HSL कंट्रोलला काय करतो, मॉनिटर करतो, किंवा तो एक सेट ऑफ जे नॅचरल लाईट आहे ती तो प्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर हे ISP काय करतो, मग तुमचा एक रिझल्ट डिस्प्ले करतो. ISP काय करणार रे? एक रिझल्ट शो करणार आहे, राईट? मग आता रिझल्ट काय असेल तुमचा? एक इमेज. रिझल्ट काय असणार आहे? एक इमेज असणार आहे. आता ही रिझल्ट ही इमेज आहे तुमची, म्हणजे तुमचं मेन काम कुठं होतंय रे? तुमचं सेन्सर मध्ये होतंय, लेन्स मध्ये होतंय, की प्रोसेसर मध्ये होतंय? हेच कुठं होतंय? प्रोसेसर. प्रोसेसर मध्ये होतंय. तर तुम्ही कितीही मेगापिक्सल वापरून, कितीही सेन्सर साईज वापरून फरक पडणार आहे का काही? जोपर्यंत तुमचा प्रोसेसर कॅपेबल नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे का नाही? नाही नो सर. नाही भेटणार, बरोबर? सो हे ISPचं काम. समजलं? एखाद्या फोन मध्ये तुम्ही जेव्हा घ्यायला जाता त्या टाइम तुम्ही ISP बघता का? आजपर्यंत तुम्ही असं कोणाला विचारलं का, ए बाबा ह्या मोबाईलचा ISP कोणता आहे? विचारलं? नाही सर. नाही विचार. पुढे जाऊया. आता मला सांगा, एक प्रोसेसर आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एका प्रोसेसर मध्ये किती असतात? 2 गोष्टी असतात. कुठल्या कुठल्या असतात रे? एक असतो तुमचा CPU आणि दुसरा कोणता असतो रे? यस, दुसरा कोणता असतो? एक असतो तुमचा CPU चा फुल फॉर्म काय रे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि दुसरा काय आहे? ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. आता मग फरक काय दोघांमध्ये सांगू शकता? का? CPU मध्ये मल्टीटास्किंग हँडल होतात आणि ग्राफिक्स मध्ये ग्राफिक्स हँडल होते. आता बघा, CPU जो आहे तुमचा, तो तुमचे जे प्रोसेसेस आहे, प्रोसेस माहितीये? तुम्ही एखाद्या बटन वरती क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसायला पाहिजे, हे सगळं जे मॉनिटर करतं, हे सगळं जे तुम्हाला प्रोग्राम करतं, जे काही देतं, याला आपण काय म्हणू? CPU. बरोबर? याला आपण काय म्हणू? एक CPU म्हणू. आणि GPU कशाला म्हणू? तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला FPS वगैरे माहितीच असेल, आय गेस. BGMI काय ना? BGMI आय गेस माहिती असेल. सो GPU म्हणजे काय? तुमचे ग्राफिक्स, म्हणजे तुम्हाला जे काही शो होणार आहे, जे स्क्रीन आहे, स्क्रीनला रेंडर करण्याचं काम कोण करते? तुमचं GPU हँडल करतोय.
कोण करतंय? तुमचा जीपीयू हँडल करतो. मग त्याला तुम्ही कसं करणार आहे मॉनिटर आणि कसं काय करणार आहे? मग सगळ्यात पहिली गोष्ट हे जे जीपीयू आहे, जीपीयू काय करतं? तुमची जे स्मॉल काय पिक्सलची डेफिनेशन काय म्हटलं तुम्ही? स्मॉल टायनी डॉट ऑफ युअर डिस्प्ले ऑर एनिथिंग, एखादी इमेजचा जो काही डॉट आहे त्याला आपण काय म्हणूया? टायनी पिक्सल म्हणू, राईट? यस. मग त्याला प्रोसेस करायचा असेल, त्या पिक्सल्सला जर प्रोसेस करायचा असेल तर त्याला तुम्हाला सीपीयू लागतं का जीपीयू लागतं रे? GPU. ऑब्विसली जीपीयू, राईट? सो मग आता हेच जे टायनी तुमचे पिक्सल आहे, सेम आता हे अँड्रॉइड मध्ये काय होतंय? त्याचं जे नाव आहे ते होते तुमचं डेन्सिटी इंडिपेंडंट पिक्सल, म्हणजे तुमचं काय होतंय ते डीपी होते. काय नाव होतं इथे? डीपी. पाहिलं का? एवढं दोनच वाक्य आहे की नाही? डी आणि पी. डी आणि पीच्या माग किती प्रोसेस होतीये पाहिले नाही ते? एवढी अख्खी प्रोसेस होती त्याच्या मागे. आणि तुम्हाला काय वाटतं? बाबा चाललंय ठीक आहे, मोबाईल चाललाय ओके, पण त्याच्या मागे प्रोसेस किती होत आहे ते आता आहे समजत असेल तुम्हाला. लेक्चर समजते ना रे? की बोरिंग आहे लेक्चर? नाही सर समजतंय. थोडं अवघड आहे. मस्त आहे. काय म्हटले? तुमचा आवाजच आहे ना मला. जाऊ द्या. आता 43 डीपी हे जे काय आहे 43 डीपी आता म्हणजे काय? तुमचं पर्टिक्युलर पिक्सल डेन्सिटी इंडिपेंडंट पिक्सल, म्हणजे डेन्सिटी तुमच्या पिक्सेलची किती द्यायची? 43 द्यायची. मग 43 पिक्सल मध्ये तुम्हाला किती दिसणार आहे? तुमची साईज एवढी दिसणार. एखाद्या टेक्स्टची साईज तुम्हाला किती दिसणार आहे? एवढी दिसणार आहे. ठीक आहे. आता याला काय करूया? ग्रॅव्हिटी लेआउट ग्रॅव्हिटी सेंटर देऊया. आलं का सेंटर मध्ये ते? आणि देन आता पुढे काय करायचं आपल्याला? वरून आता मार्जिन सोडायची. मार्जिन म्हणजे यस, मार्जिन म्हणजे काय रे? बॉर्डर मार्जिन म्हणजे दोन गोष्टींमधला गॅप. म्हणजे वरून मला किती मार्जिन सोडायची तर मला काय करावं लागेल? मार्जिन टॉप द्यावा लागेल. बरोबर? काय द्यावं लागेल? मार्जिन टॉप. श्रद्धा ठाकूर आहे का? श्रद्धा ठाकूर नाही येस आहे? हो सर. आतापर्यंत आपलं काय काय झालं सांगतेस का? यस, काय काय झालं? हे बघा, जर मला असलं काही काय काय झालं? यस, श्रद्धा ठाकूर येस आतापर्यंत आपलं काय काय झालंय? हम्म, काय काय झालं सांगताय? हे बघा, जर असले काही मला दिसले तर एक वीकची अटेंडन्स तुमची कॅन्सल होण्यात येईल. इथं मी तुम्हाला शिकवतोय, तर लक्ष देणं तुमचं खूप गरजेचं आहे. ठीक आहे? ठीक आहे श्रद्धा, नेटवर्क इश्यू तो आहे. तो चॅट वरती टाक बघ, काय 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 म्हणजे आतापर्यंत आपलं काय काय झालं तेवढं टाका. राईट? हर्षदा मदानी आहेस का?
येस हर्षदा. ओके. आता सिम्पली आता बघा मार्जिन टॉप मध्ये, आता मार्जिन टॉप आपण किती दिल्या, सपोज की 20 TB दिल्या, वरून बघा साईज कमी झालेली, राईट. सो आता लॉगिनला काय काय लागतं आपल्याला बघा, एक लागतं एडिट टेक्स्ट. एडिट टेक्स्ट घेऊया, काय घेऊया, एडिट टेक्स्ट ब्रिथ वॅप कंटेंट, वॅप कंटेंट. एडिट टेक्स्टला काय केलं, वॅप कंटेंट आणि सॉरी विड्थला जे आहे, विड्थला काय करायचं, मॅच पॅरेंट द्यायचं. विड्थला काय करायचं, मॅच पॅरेंट द्यायचं. आता त्यांनी क्लिक तरी केलं पाहिजे ना ऑब्विसली, बरोबर. त्याच्यावरती क्लिक पण नाही झालं, मग काय जमायचं. तो त्याच्यानंतर हिंट देऊया, इंटर युअर युजर नेम. इंटर युअर युजर नेम, ठीक आहे. सो एडिट टेक्स्ट झालं, नंतर त्याला आपण याला कॉपी करूया. ठीक आहे, कॉपी केलं आणि इथं काय करायचं रे, पासवर्ड दिले. ओके, पासवर्ड दिलं. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला, एक बटन द्यायचे. बटनचं नाव आहे मॅच पॅरेंट. मॅच पॅरेंट नाही द्यायचं याला, असं होईल ते. सो आपल्याला काय करायचं, रॅप कंटेंट दिऊया, एक सिम्पलच एक बटन आपल्याला दिसेल. ओके, नाही तर देऊया टेक्स्ट. अशी आपली डेली एक ना एक कॉन्सेप्ट आपली मोबाईल फोन बद्दल होणार आहे. ओके, अपार्ट फ्रॉम आवर सिलेबस we are going to take one of the method or one of the thing of a smartphone. ठीक आहे, तो स्मार्टफोन मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये कशा कशा गोष्टी घडतात हे माहिती होतं का तुम्हाला. HSL कंट्रोल कसं काय आपण इंटिग्रेट होतंय, आपल्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन वरती कसं काय करते माहिती होतं का रे. ह्याच्या पुढे जातच नाही. यस, No, कोण sir. आहे रे. नो. नव्हतं माहिती. पण आतापर्यंत तुम्ही मोबाईल वापरत होते, ते यूज करत होते, राईट. असं असल्या काहीतरी गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे, ते आपण घेणार. समजते. आता बघा लॉग इन स्क्रीन आपलं हे झालेलं आहे. आता सिम्पली याला आता काय करायचं, आपल्याला जावा मध्ये आपल्याला कनेक्ट करायचं. तर जावा असं तुम्ही तुमच्या सिनियर ऐकलं असेल बघ, अँड्रॉइड मध्ये जावा म्हणजे लई अवघड, काहीच अवघड नाही, सगळ्यात सोपं आहे. ठीक आहे ना. आता बघा हे जे आहे ऍरर कोड आहे, ऍडिशनल कोड आहे, हे नाही ठेवायचं आपल्याला. एवढंच गरजेचं आहे आपल्याला, समजलं किती गरजेचं आहे, एवढंच. ओके, एवढाच कोड गरजेचा आहे. याच्यावरती आपलं ऍप्लिकेशन रन होणार आहे. बघा मग आता कसं रन होणार आहे, रन करूया एकदा आपण त्याला, बघूया रन करून ऍप्लिकेशन रन होतंय की नाही. ठीक आहे, हो द्या एकदा रन त्याला. आधी इथे म्हणजे आपल्याला कोड किती राईट करायला लागते, 2 ते 3 लाईन आपल्याला कोड राईट करायला लागते, बाकी नाही जास्त काही. आणि कोड स्टेटमेंट मध्ये पण बघा आपल्याला गरज फक्त ऍप कॉन्टॅक्ट ऍक्टिव्हिटीची, बाकी कसलीच नाही. दिसते म्हणजे आपल्याला एवढाच कोड राईट करायला लागतोय.
किती पुढे एक 10 लाईन. तर सिम्पली किती लाईन आहे 10 लाईन आपल्याला फक्त राईट करायचे ते बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही. जशाच तसा तुम्हाला कोड जो आहे तो दिसून येईल. ठीक आहे. आय गेस आतापर्यंत जे काही झालंय आपलं ते तुम्हाला समजतंय का रे? हो सर. समजतंय? येस. ओके. सो आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय ना, आता जावा मध्ये JVM नावाची कॉन्सेप्ट आहे, माहिती का JVM? येस सर. काय काम करतं रे JVM? JVM चं काम काय? बायनरी बिट मध्ये कन्वर्जन करता. एक बायनरी बिट मध्ये कन्वर्जन करतं की आपलं जे काय आहे जावा फाईल आहे क्लास फाईल मध्ये म्हणजे कन्वर्ट करतं, राईट? हो सर. यस, हेच शिकलाय तुम्ही, बरोबर. मग तसंच इकडे आपल्याकडे आहे DVM. काय DVM म्हणजे काय? डायनॅमिक व्हर्च्युअल मशीन. काय आपल्याकडे DVM म्हणजे आता बघा आपलं अँड्रॉइड ऍप्लिकेशन जावा ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही काय करत होते जावा मध्ये शिकलो ना जावा जेव्हा तुम्ही शिकलो त्या टाइमला काय काय झाले त्या टाइमला तुम्हाला फक्त एवढं समजलं की बाबा टर्मिनल वरती आपण आउटपुट घेऊ शकतो, बरोबर. तुम्हाला एवढंच माहिती होतं की आपण बाबा जावा सी जावा जावा ए एवढं केलं म्हणजे आपल्याला काय होतंय आउटपुट कुठे शो होतंय आपलं? येस, कुठे शो होतंय? टर्मिनलला. आता आपल्याला काय करायचंय आपल्याला आउटपुट कुठे शो करायचंय का मोबाईलच्या स्क्रीन वरती शो करायचं. आणि ती स्क्रीन कशी दिसली पाहिजे आणि कशा पद्धतीने दिसली पाहिजे ते पण आपल्याला जमणं गरजेचं आहे, बरोबर. ते पण आलं हो, सर. पाहिजे. मग आता ते आणायचं कसं? मग त्यासाठी हे DVM नावाची एक गोष्ट आली. कोणती गोष्ट आली? DVM. त्याचं नाव आहे डायनॅमिक व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. ते काय काम करतं आता? तुमचं जे काही तुमचं XML आहे आतापर्यंत आपण काय शिकलो? XML शिकलो, बरोबर. आतापर्यंत आपण काय शिकलोय? XML ला. मग आता हे XML आहे त्याची जी काय फंक्शनॅलिटी म्हणजे या लॉग इन बटन वरती क्लिक केल्यावर तुम्हाला काय काहीतरी मला मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. येस, मी युजर नेम आणि पासवर्ड टाकतो. लॉग इन वरती क्लिक केलं सर देन लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे? मला टोस्ट क्रिएट झाला पाहिजे किंवा काहीतरी दिसलं पाहिजे की लॉग इन सक्सेसफुल मेसेज दिसला पाहिजे, बरोबर. नाही जर चुकीचं मी युजर नेम पासवर्ड दिला तर लॉग इन फेल्ड आलं पाहिजे किंवा इनव्हॅलिड क्रेडेन्शियल आलं पाहिजे. त्या असल्या ज्या काही गोष्टी आहेत ते कुठं आपलं होतं? जावा मध्ये. तर जे नेक्स्ट आहे आपले पुढचे त्याच्या पुढचे जे आहे ते आहे आपलं लॉग इन बटन. लॉग इन बटन वरती काय करायचे बघू. ठीक आहे. आता बघा जर जावा मध्ये आपल्याला जर याचा ऍक्सेस घ्यायचा असेल तर आपल्याला लागतं एक ID. काय लागतं? ID लागतं. ठीक आहे. सो त्या आयडीचं कसं करता येईल आपल्याला मला सांगा बरं. ID म्हणजे काय? एक युनिक आयडेंटिफिकेशन. तुमच्याकडे ID कार्ड असेल कॉलेज प्रोव्हाइड केलंय का ID कार्ड? येस, आहे ना ID कार्ड. म्हणजे ते काय करते तुम्हाला आयडेंटिफाय करते बाबा कोण आहे, कोणत्या डिपार्टमेंटचा आहे, कोणत्या क्लासरूम मध्ये बसतोय, राईट, आणि कोणत्या कॉलेजचा आहे हे ते ID कार्ड तुम्हाला सांगतं किंवा दुसऱ्या व्यक्तीला कोणालाही सांगतं. कोणत्या डिपार्टमेंटचा आहे, कोणत्या डिपार्टमेंट वरती HOD कोण आहे तुमचा, बरोबर. ते सगळं तुमच्या त्या ID कार्ड वरून ओळखते. मग तसं एडिट टेक्स्टला पण एक ID कार्ड आहे. एडिट टेक्स्टला काय आहे किंवा कुठल्याही व्ह्यूला एक ID कार्ड आहे. तो त्याला डिफाईन कसं करतो? @+ ID आणि देन आपण इथं काय करतोय युजर नेम असं नाव देतो त्याला. @+ ID /युजर नेम आणि सेकंड वाले एडिट टेक्स्ट आहे त्याला आपण काय देतो? @+ ID पासवर्ड. म्हणजे काय येतं त्यांनी काय केलं एक युनिक आयडेंटिफिकेशन त्यांनी प्रोव्हाइड केलं आणि बटन मध्ये परत आपण युज करणार ID
सो लॉग इन. एक युनिक आयडेंटिफिकेशन त्यांनी दिलंय. आता म्हणजे आपण जावाला पण आपण काय करू शकतो, जावावरती हे जे बटन्स आहे ते आपण घेऊ शकतो. ते बटन्स घ्यायचं कसं, काहीतरी वेगळं आहे. कसं घ्यायचं आता हे बटनला, घेऊया बघूया कसं घ्यायचं. तर सिम्पली तुम्हाला काय करायला लागतं, हे जे ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी आहे किंवा त्याला एंटर करा. त्याला एंटर केल्यानंतर काय, एक तुम्हाला एक व्हेरिएबल क्रिएट करायला लागते. त्याचं नाव आहे बटन. काय बटन, बटन असं आपण काय करतो, एक व्हेरिएबल क्रिएट करतो. किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता की ऑब्जेक्ट लिटरल्स, याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट लिटरल्स. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय होतं, अजून एडिट टेक्स्ट होतं. सेम एडिट टेक्स्टला पण कसं करणार, एडिट टेक्स्ट. आता आपल्याकडे दोन एडिट टेक्स्ट आहे, एक आहे ET1, दुसरा आहे ET2. बरोबर. आता आपल्याला इथे काय करायचंय, त्याला आता घ्यायचंय. सो आता आपल्याकडे मेथड काय आहे, बटन इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय आयडी r.id. बटन, किंवा आपण म्हणू की लॉग इन. लॉग इन नाव दिलं आपण होतं ना तिथं. यस, इथे आपण काय नाव दिलं होतं, एक सेकंड मध्ये काय नाव दिलं होतं आपण, लॉग इनच दिलं होतं ना बटनला. सो मग इथे पण काय येणार आहे, लॉग इनच येणार. आणि ते काय, डू नॉट कंटिन्यू डिक्लेरेशन विथ आयडी लॉग इन. का बरं, r.id. बाय आयडी बरोबर आहे की, जाऊ दे बघूया आपण नंतर. ठीक आहे. सो देन एडिट टेक्स्ट घेऊया. कसं, ET1 equals to find view by ID r.id. username. परत घेऊया. आता काय करायचं आपल्याला, ET1 झालं, ET2 equals to find view by ID r.id. काय r.id. पासवर्ड. पासवर्ड असलं घेतलंय, पण आता त्याला आलेत एरर. एरर काय सांगतात बघूया आपण. लेआउट ऍक्टिव्हिटी में डज नॉट कंटेन अ डिक्लेरेशन विथ आयडी लॉगिन. बरं बघूया आता आता इथं तर आयडी लॉगिन तर कंटेन करतोय बरोबर, बट हे म्हणते नाही करत आहे. मग याला हाताळ बघा, असलं काहीतरी झालं तर सिम्पली काय करून जायचं, इथे यायचं फाईल वरती. फाईल वरती आल्यानंतर इथं आहे इनव्हॅलिडेट कॅश. सो इनव्हॅलिडेट कॅश वरती क्लिक केलं तर हे 3 बॉक्सेस आहे, त्याला क्लिक करायचं. म्हणजे हे काय करतं, तुमचा जो अँड्रॉइड स्टुडिओ आहे त्याची कॅश क्लिअर करतं आणि त्याला रिस्टार्ट करतं. ठीक आहे. रिस्टार्ट केलं, एकदा चेक करूया बघा झालं की नाही आपलं बरोबर.
त्याला एकदा लोड करू द्या. आपला आउटपुट येऊ शकतो पुढे. आता बघा त्याचे एरर्स केलेले आहेत दिसतात ते. आता हे बघा लाईनच्या खाली आता काही रेड लाईन नाही आलेली का तर आपले कॅशे क्लिअर आपण करून ठेवले. सो आता याच्यानंतर काय करायचं हे बटन. आता बटनला आपण काय करतो रे, नेहमी क्लिकच करतो, दुसरं काय करतो का. सो त्याच्यामुळे आपल्याकडे एक प्रॉपर्टी येते बटनच्या आतमध्ये, सेट ऑन क्लिक लिस्नर. कुठली प्रॉपर्टी ती सेट ऑन क्लिक लिस्नर नावाची ती, आणि ती एक ओव्हर रिडन प्रॉपर्टी त्याच्यामध्ये न्यू डॉट ऑन क्लिक लिस्नर आपल्याला यूज करावं लागतं. याच्यामध्ये आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला टोस्ट मेसेज एंटर करायचा. टोस्ट, ठीक आहे, यू क्लिक बटन म्हणून आपण क्लिक बटन काय म्हणणार मी तर, यू क्लिक द बटन. यू क्लिक बटन करूया, रन करूया. आजचं लेक्चर समजलंय का रे? हो सर, समजलं. समजलंय? सर. हो सर. आता एकदा लॉन्चिंग होऊ द्या. थोडस आपण अजून पुढे जाऊया. इथंच थांबायचं, काय करायचं सांगा तो जरा. घ्यायचं का अजून पुढे? हो सर, घ्या. बर, आपण थोडस पुढे जाऊया अजून, ठीक आहे, मग स्टॉप करूया. सो बघा आता मी काय टाकलं नाही तरी पण एक मी लॉग इन वरती क्लिक करतो. यू क्लिक द बटन येते का खाली बघा बरं. यू क्लिक बटन आलं इथे. का आलं? कारण की मी टोस्ट यूज करतोय इथं. काय यूज करतोय? टोस्ट यूज करतोय. ठीक आहे, आता हाच टोस्टला आता बघा मी कसं फिरवतो. आता कसं फिरवणार? सिम्पली आता ET1 मध्ये म्हणजे माझ्याकडे काय युजर नेम आहे. आता युजर नेम मी जे काही टाईप करेल, राईट, मी काय करेल, युजर नेम मी जे काही टाईप करेल ते कुठं आलं पाहिजे, का बटन, म्हणजे ते चेक केलं पाहिजे. सो काय करतो मी, एक युजर नेम एक यूज करतो, स्ट्रिंग युजर नेम इक्वल्स टू काय होईल रे, ET1 डॉट गेट टेक्स्ट डॉट टू स्ट्रिंग. आता हे जे काय आहे एक्सप्लेनेशन जे आहे ते उद्या मी सांगणार तुम्हाला. आता फक्त बघण्याचं काम करा, नाही तर सगळं जे आहे मिक्स होईल, आणि मिक्स झाल्यानंतर तुम्हाला काहीच कुठला कळणार नाही. फक्त मग बघा काय कसं करता येते, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉजिक मी सांगा. स्ट्रिंग पासवर्ड इक्वल्स टू ET2 डॉट गेट टेक्स्ट डॉट टू स्ट्रिंग. आणि माझ्याकडे एक युजर नेम आणि पासवर्ड येईल. युजर नेम पासवर्ड आल्यानंतर काय करायचं, मला त्याला मॅच करायचंय. इफ काय युजर नेम इक्वल्स टू किंवा ट्रिपल इक्वल्स टू देऊ शकताय किंवा सिंगल इक्वल्स टू देऊ शकताय. लेट्स सपोज की ऍडमिन जर काय असेल, युजर नेम इक्वल्स जर ऍडमिन असेल अँड पासवर्ड इक्वल्स टू जर 1 2 3 असेल, लेट्स सपोज की 1 2 3 असेल, तर काय होईल बघा. आता इथे एक थोडासा एक काय म्हणते इश्यू आहे. आता हे आपण करणार आहे, हे सॉल्व आपण नंतर करूया. जर हे असतील तर बघा प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला युजर नेम पासवर्डला पण, म्हणजे ते डायरेक्ट सेम म्हणणार आहे, डायरेक्ट इंटिग्रेट करून देणार आहे. बघा टोस्ट काय लॉग इन सक्सेसफुल आलं. इथे काय एल्स टोस्ट लॉग इन फेल. आता बघा आउटपुट बघा काय. जर मी ऍडमिन युजर नेम टाकलं आणि पासवर्ड युजर नेम टाकलं, सॉरी पासवर्ड 1 2 3 टाकलं, तर लॉग इन सक्सेसफुल व्हायला पाहिजे. यस ऑर नो?
येस सर. येस सर. व्हायलाच पाहिजे बरोबर. का तर मी असे दिलेले आहे. आता बघा मी आता असं डायरेक्ट टाकलं तर काय होते, लॉग इन फेल्ड येते. आता बघूया एक ऍडमिन आणि इथं काय 1 2 3 आहे. लॉग इन करूया. लॉग इन फेल्ड चाललं रे. काय इश्यू झाला रे? कुठं कुठे इश्यू झाला होता? इश्यू कुठे झालाय की युजर नेम डॉट इक्वल्स टाकायचं असते. काय असते, युजर नेम डॉट इक्वल्स आणि पासवर्ड डॉट इक्वल्स करायचा असते, तेव्हा बरोबर करते. म्हणजे तुम्ही जे काही लॉजिक आपण युज करतो इन जावा ते इथं चालतात का? नाही. त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स. आता बघा ऍडमिन टाकलं, 1 2 3 केलं, लॉग इन केलं, लॉग इन सक्सेसफुल झालं, राईट. आता 1 2 3 2 केलं, लॉग इन फेल झालं. झाला का प्रोग्राम सक्सेसफुल? येस आता हे जे आहे अँड्रॉइड जे आहे ते प्री ऑर्गनाइज किंवा आपण म्हणू की मॉडिफाईड जावा आहे. अँड्रॉइड मध्ये मॉडिफाईड जावा आहे, जी की जावा तुमच्या इक्लिप्स वगैरे तुम्ही रन केला असेल इक्लिप्स वरती प्रोग्राम, तिथं तुम्ही करता. इथं कसं आहे, वेगळं आहे थोडं, राईट. हे वेगळं जे आहे ते आता आपल्याला काय करावं लागतं, समजून घ्यावं लागतं की डॉट इक्वल्स आपल्याला टाकायला लागतं, काय काय आपल्याला टाकायला लागतं ते आपल्याला सगळं समजून घ्यावं लागतं. आय गेस आजचा आपल्याला तुम्हाला लेक्चर समजला असेल. यस, समजलंय? सर. समजलंय का? येस सर. सो मग आता इथं आपण एंड करूया. ठीक आहे. उद्यासाठी टास्क, उद्यासाठी तुम्ही काय करा, एक लॉग इन स्क्रीन जी आहे तर आता थोडीशी अट्रॅक्टिव्ह तुम्ही जास्त करा. काही बॅकग्राऊंड कलर वगैरे तुम्हाला माहितीच आहे बरोबर. आणि त्याचे टास्क आहे ते मला ती ऑनलाईनचा जो ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे बरोबर, त्या ऑनलाईनच्या ग्रुपवरती यस उदय पान मी रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करतोय. एक मला 15 ते 20 मिनिटं द्या, 20 मिनिटात तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला रेकॉर्डिंग भेटली जाईल. ठीक आहे. कोणाला काय डाऊट असेल ते विचारू शकता. एक 5 मिनिटाचा मी तुम्हाला देतो टाइम. यस, कोणाला काही डाऊट वगैरे? सर, can we use another layout? Sure, you can. There is another layout called a relative layout, constraint layout, but we are going to learn afterwards. Okay, not now, because if we learn right now, you will get confused more. So it is better to learn afterwards. Just we are moving. Yes, what? Sir, can we use Java for backend? Yes, hopefully you can use for backend purpose, but there is some limitation for the Java to use as a backend. Okay, in Android there is some limitation. Why it is there is some limitation? Because we are using it as a functionality purpose. Okay, not for the backend. So you can use. You have to create one server, Spring Boot and servlet program. JSP servlet. I guess you had learned that. So JSP servlet, you have to use that JSP servlet program and send API to the Android, and after that you can connect with. Okay, so likewise you can do that. Okay, so सांगा पुढे तुम्हाला काय डाऊट आहे? Yes, in doubt? तुम्हाला काय डाऊट? नो सर. ठीक आहे. टॉपिक फॉर टुमॉरो, टॉपिक आपलं जावाच असेल. ठीक आहे, आणि हेच असेल XML. ठीक आहे. Sir, what is simple language for Android, Java or Kotlin? And the simple is nothing. Okay, फक्त तुम्हाला काय करायला लागतं, जी जावा आहे ती पहिली शिकावं लागते, कारण की कॉटलिन हे आहे हे इन्हान्स्ड व्हर्जन आहे तुमच्या जावाचं. तर मग मला सांगा, पहिलं तुम्ही जर जन्मले अंगणवाडीत जाता, अंगणवाडीवरून तुम्ही डायरेक्ट 10वीत तर उडी नाही मारत.
तुम्हाला काय करायला लागतं, जावा पहिले शिकायला लागते, त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. मग तसंच हे इथं जावा असेल, अँड्रॉइड जावा सगळ्यात पहिला तुम्हाला तो शिकायला लागतो, नंतर तुम्ही Kotlin वरती उडी मारू शकता, तसं मारू शकतात नाही. चला पुढे. कोणाला काय डाऊट अजून? गुगल मीटला कोणी काय टाकलंय? सर व्हॉट इज द टास्क फॉर टुडे? सांगितलंय मी ते. ठीक आहे, काय टास्क आहे? आजचा जो प्रोग्राम केलाय त्याचं फक्त लेआउट जे आहे, UI आहे, तो अट्रॅक्टिव्ह आहे. अजून कोणाला काय डाऊट? येस, कोणाला काय डाऊट अजून? ओके, प्रतीक्षा घोरपडे. ठीक आहे सर, प्रोजेक्टचं काय? प्रोजेक्टचं काय बघा, आता आपले फक्त तिसरं का चौथं लेक्चर आहे, परत लगेच डायरेक्ट प्रोजेक्ट वरती आपण उडी नाही मारू शकत, आपल्याला 3 महिने अजून, राईट. 3 महिन्यात आपण 4-5 प्रोजेक्ट करणार आहे, आता लोड घेऊ त्याचा. पुढे. तेच ना, तेच झालं की तुम्ही डायरेक्ट आता अंगणवाडीत बसले आणि डायरेक्ट 10वीची उडी मारायचा प्रयत्न करताय, ते होणार नाही. टाइम लागेल त्याला. अजून कोणाला काय डाऊट? जस्ट कोणाला काय डाऊट? ठीक आहे, चला आपण येईल पर्यंत. ओके, बाय.